चला फायनली दीपालीची सर्जरी झाली आणि जस्ट बाहेर आलेली आहे. अनेस्थेशिया उतरलेला आहे. कसं वाटत आहे आता? चला दीपालीला काय झालं होतं हे नक्की दीपाली पुढे तुम्हाला सांगेल. चलो टेक केअर. चलो गोइंग बॅक टू होम नाव. इंटरमिटंट फास्टिंग झाला माझा. सर्जरी सुद्धा झालेली आहे. ती कसली काय आहे मी इन डिटेल तुम्हाला नंतर सांगेल. पण मेकअप वगैरे छान केला, लिपस्टिक लावलं, कॉम्पॅक्ट लावलं, हेअर केले जस्ट बिकॉज की आय शुड फील गुड. नाही तर मग ते असं वाटतं ना बिमार झाल्यासारखं वाटतं. कॉन्फिडेंट वाटते आपण छान राहू तर. बस त्याच्याच मी अँड आय एम सुपर एक्सायटेड टू मीट माय डॉटर. खूप जास्त बिचारी आज रडत होती. ती का रडत होती माहिती नाही, माहिती पडलं घरी गेल्यावर. बट खरंच अशा वेळेवर फॅमिली खूप एक सपोर्ट सिस्टमचं काम करते. आईने तिच्यासाठी टिफिन बनवला, जिजू आले होते, अमित जिजू तिला घ्यायला, पुरी दादा तिला स्कूलमधनं घेऊन आले. तर कसं ना प्रणव माझ्याबरोबर होता सकाळपासून. आम्ही 6 वाजतापासूनच इथे आलेलो आहे आणि आता वाजले 6. बट थ्रू आउट द डे समवन वॉज देअर टू टेक केअर ऑफ हर. त्याच्यामुळं खूप रिलॅक्स वाटतं. अदरवाईज विथ बेबी ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहे. बिकॉज ऑफ द माइंड आपल्या मागे असं सुरू असतं जे माझ्या बॅक ऑफ द माइंड नव्हतं सुरू, जस्ट बिकॉज ऑफ माय फॅमिली अँड फ्रेंड्स. अशा वेळेवर फॅमिली आणि फ्रेंड्स आणि तेव्हाच कळतं की आपलं ट्रू फ्रेंड कोण आहे, कोण आपल्यासाठी अशा परिस्थितीमध्ये उभं असतं. तर येस, हा तर आहेच सोबत. सगळं काही येस, हा राहिला की मला कोणाची गरज नाही पडत. तू पिता पिता मी व्हिडिओ काढते. कसं वाटतं? असं वाटतं हा मेहंदीचं पाणी. मिनीचं पाणी. घरी आलेलो आहे. दीपालीचं झालेलं आहे जेवण आणि दीपालीचं सगळं सुंदर असं ज्यूस दाखवलं. वा, कसं आहे मम्माची केअर घे थोडी. केअर कशी घेते? कशी? हात पकडते मी, बघितला मी उठवते. इतकी मोठी झाली माझी जीव. मोठी मी मोठी झाली. The next morning. जियाना बघा झालं सगळं क्लीन. असं कसं पाणी पडलं पण जियाना? पाणी आहे की भात आहे काय आहे? अरे माझ्या हाताने चुकून पडलं. आता फक्त मोठं. ते बघ तिकडे पाणी आहे, पुढे बघ, पुढे टेबलच्या जवळ बघ. हा बस. नाही मला वाटत आहे की खायला लागत आहे पाणी. पायाला लागत आहे. हो. झालं पुसून झालं. आवाज येतो. अरे इथे ना घर कुठलं घर बनवतं मला नाही माहिती, खूप आवाज येतोय. पण मला वाटतं स्कूलचा आवाज आहे. जर बघून स्कूलचा आवाज आहे का? अरे हे माझ्या पलवटी आहे ना, हे इथं ऑफिस आहे ना, याच्याच बाजूला हे डोल वाजता. बरं, तर त्या व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच असेल. तर नुकतं 2 दिवसाआधी माझी ती सर्जरी झालेली आहे पाईल्सची. मला 2012मध्ये पाईल्स झालेलं होतं. म्हणजे मी भंडाऱ्यावरून जेव्हा इथे हॉस्टेलला शिफ्ट झाली होती, इनिशियली मी हॉस्टेलमध्ये राहायची, तर मला तिथे खूप त्रास झाला पाईल्सचा वगैरे. हां बोल. मी फ्रेंड्सला म्हणते आपण मी तुला गेली. बरं म्हणून दे. फ्रेंड्स मी तुला गेली. गोंडू मम्माला औषध दिली. औषध दिली. हो, मला औषध देते. बरं, प्रणवचे कामं सगळे ही करते. मी तुझं काम पण करते. हो, तू माझं सगळं करते रे बाळा, सगळं करते. मला हेल्प करते. हो, खूप हेल्प करते तू मला, है ना? आता मी बोलू प्लीज प्लीज, मग तू बोलशील. ओके तुझं झालं तर बोलून. ओके, आता मी बोलू. हं. बरं, पाईल्सचा प्रॉब्लेम होता, एक्स्ट्रीम लेवलवर होता, पण ज्याच्यावर मी कधीच लक्ष दिलं नाही. आणि तो वाढत 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 इतक्या वर्षांपासून आज मी ह्या स्टेजवर आली की मला ते ऑपरेट करावं लागलं. म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा पण खूप एक्स्ट्रीम लेवलवर होता, पण ह्या घरात येऊन जरा जास्त त्रास वाढायला लागला. बिकॉज ह्या घरी आल्यानंतर आम्हाला इथलं पाणी सूट नव्हतं होत स्टार्टिंगला. असं नाही करायचं बेटा,
स्टार्टिंगला पाणी नव्हतं सूट होत, त्याच्यामुळे 1.5 ते 2 महिने आम्ही तिघही जण स्टार्टिंगला आजारी होतो. 2 महिने चाललं आणि त्या वेळेवर मी इतक्या औषधी खाल्ल्या 1.5-2 महिने सतत कंटिन्यू, त्याच्यामुळे मला तो पाईल्स अजून वाढला. तर हेच रिझन होतं जे आम्ही ब्लॉग्स टाकत नव्हतो, बिकॉज मी खूप एक्स्ट्रीम पेनमध्ये राहायची आणि पाईल्स म्हटलं ना तर खूप चिडचिड होते, काहीच करायची इच्छा होत नाही, सहन काही होत नव्हतं. त्याच्यामुळे म्हणून मग आता शेवटी ते ऑपरेट केलं. तर मला वाटते मी ऑपरेट केलेलं आहे हे 2 दिवसाआधी. तर आम्ही आईबाबांकडे गेलो, तिथे 2 दिवस 1 ते 2 दिवस इथे आम्ही थांबलो. आईंनासुद्धा बरं नाही आहे आणि आता आम्ही घरी आलो आहे. असं वाटतं एवढ्या वर्षांपासून उगाच मी त्रास सहन केला. जर तुम्हाला कोणाला पाईल्स असेल तर नक्की जाऊन ऑपरेट करा, खूप सिम्पल आहे त्या सगळ्या गोष्टी ऑपरेट करणं. आणि आज आहे सागरचा बर्थडे. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सागर. तू फक्त एक प्रणवचा हेअरस्टाईल म्हणून, हेअर स्टायलिस्ट म्हणून नाही, पण ह्या घरचा पार्ट आहे तू. झियानाचा मामा आहेस आणि खूप सुंदर रीतीने जे झियानाच्या लाईफमध्ये एक जी जागा कमी होती ना मामाची, तिला मामा नाही आहे, तर ती जागा तू भरून काढलेली आहे तिच्या लाईफमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. हे बघा हिचं झालं सुरू परत. मी बोल आता आज सागर मामाचा बर्थडे आहे, हॅपी बर्थडे म्हणून ती सागर मामाला. आज मे बी संध्याकाळी सागर सुद्धा येणार आहे, तर बघू आजचा दिवस कसा जातो. तर प्रणव करते ऑफिस, मी आताच थोडंफार घरचं आवरलं, माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे, आमचं जेवणसुद्धा झालं आणि आता मी आराम करेन. येस, पण लवकरच जिम स्टार्ट करायची आहे. मी खूप जास्त म्हणजे जसं लोकांना बाहेरचं फूडची म्हणा काय खायची क्रेविंग येते ना, तसं मला जिमसाठी होतं. मी वर्कआउट नाही केलं, जिम नाही केलं की मला कसं तरी वाटतं. आणि बरेच लोक मला विचारायचे की फेसमध्ये का चेंज आहे एवढा, डोळे आत गेल्यासारखे वाटतात, फेस म्हणजे एक टोनसुद्धा मी खाली गेलेली आहे. तर इट इज जस्ट बिकॉज ऑफ पाईल्स. लिटरली पाईल्स तुमच्या बॉडीमध्ये असं काहीतरी करतो ना की बस. एनिवेज मी त्यातनं मोकळी झाली आहे आता खूप छान वाटत आहे. आता फक्त एवढं इथून पुढे मला थोडे पथ्य करायचे आहे आणि आयुष्यात मी आता एवढं स्पायसी, एवढं मसालेदार आणि बाहेरचं तर मी तसंही खूप कमी खाते, पण मी सगळं अवॉइड करणार आहे. आणि सेम अप्लाय सुद्धा हे सगळ्या काहीच मी देणार नाही, बिकॉज आता असं वाटतं ना की माहिती असल्यावर पण ह्या सगळ्या गोष्टी का खाऊ घालायच्या. म्हणून मी ऑलवेज झियानासाठी काहीतरी वेगळं बनवून देत असते. आणि बऱ्याच तुमच्या रिक्वेस्टसुद्धा आलेल्या आहे की झियानाला अशा सवयी कशा लावल्या खायच्या की तिला क्रेविंग्स येत नाही. तर त्याच्यावर मी एक सेपरेट ब्लॉग घेऊन येईन, तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. बिकॉज मला खूप मेसेजेस येते आणि खूप मेसेजेस याच्यासाठी सुद्धा येते की रेग्युलरली ब्लॉग्स टाक. आतापर्यंत नाही टाकले, पण इथून पुढे टाकले मी. जशी रिकवर होईल तसं मी ब्लॉग्स टाकत राहील आता इथून पुढे. बरेच छान गोष्टी होणार आहेत आणि बरेच छान गोष्टीसुद्धा लाईन्ड अप आहे. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करेन. आणि जे इथून लास्ट 2 months आम्ही जे ट्रॅव्हल केलं होतं त्याचे मी ब्लॉग्स काही शूट केले नाही. तर दिस वॉज अ रिझन जे मी आज तुम्हाला सांगितलं. मी बिलकुल कम्फर्टेबल नव्हती हे सांगण्यासाठी, पण नाही, मला असं वाटतं की जर ब्लॉगपासून जर कोणाला हेल्प होईल तर इट्स. हॅपी बर्थडे सागर. हॅपी बर्थडे. मग किती वर्षाचं झालं म्हणा, मी 3ची झाली, तू सांग. मला 28 कंप्लीट. अयगो बरोबर आहे. 6 वर्ष आधी सागर तेव्हा खूप लहान वाटायचं मला. 22 वर्ष. लगेच ये ना. काय बघू मी सांग. बर्थडे आहे भावाचा. मला वाटलं बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सागर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे.
आम्ही खातच नाही भाऊ. प्रणव खाते रे, प्रणव खाते. हॅपी बर्थडे. जरा तू खाऊ घालते मामाला थोडस ना प्लीज. स्पूनने खाऊ घाल असं. मामाचा बर्थडे आहे ना. ये ना. नाही. खूप जास्त, कारण दीपाली ऑन ड्युटी नाही आहे ना, त्यामुळे करेल मी, क्लीन करेल आज. और ये है अटूट बंधन. जशी काय सियाना पळत आहे कुठेतरी. एवढं पकडून बिकडून ठेवलं. सियाना बोल ग बाई. होय. म्हणून ते कटिंग करायला. एवढं शांतपणे बसला प्रणव, तू बसला का असं एवढं शांतपणे कधी बसला? पोरं मान वगैरे फिरवतात. हे बघा, ते बघ ते बघ. जे ना परत कर एकदा. तिची ती हेच लावलाय ढाचा. सर्वपासून दिला केसांना. लाजळू प्राणी आहे ते. तेवढे घालते मस्त स्कूल मधून येताना, मस्त वाटतं. तेवढेच. आणि हेअर कट झाल्यानंतर जियानाची स्टोरी तुम्ही ऐकून घ्या. खूप मोठा निबंध दिलेला होता, जो तिने कटिंग केल्यानंतर सगळं एक्झॅक्ट म्हणून दाखवलेलं आहे. मला मी लढली पण नाही. मी शांत होती. खाली पण केस पण पडले. आपण बड्डे होता. मी क्ले पण खेळली. इकडे इकडे इकडे. निकोता पण आले होते. आबा पण आले होते. मग आम्ही मजा केलं. मग आम्ही गाडी खेळलं. मग आम्ही लाट लावली. पण तू जास्त बोललीस नाही, तू शांत होती का बरं? मग मला आपण इथे हात पकडला. मग ओढलं मला. इकडे इकडे माझ्याजवळ इकडे. तू कशी दिसत आहे? तू आता मला प्लीज कमेंट करून सांगा की आता ही कशी दिसत आहे. आतापर्यंत ही दीपाली दिसत होती आणि आता लगेच ही प्रणव दिसायला लागली आहे. कटिंग काढ केली. काय कटिंग कोणी? मी? हो. मला नाही करायची होती बाळा. डॅडीला करायचे होते. नाही. तुला कसं वाटत आहे आता? हलकं हलकं वाटत आहे? हाताला कसं वाटत आहे? छान. छान. प्रणय, छान झोपेल ती. ई, बापरे बापरे सोड. हिला ना थोडं, एक मिनिट थांब. हिला ना थोडं प्रणव इथे केस आहेत. ते काढून देतो. हा, क्लीन करून दे थोडं. ऐक. ऐक. तर असं होतं ओव्हरऑल. आज डे जास्त काही शूट नाही केलं. आपण कटिंग पण केली. आता केस आम्ही वाढत. ही काही उद्या बोलू आंघोळ देत करू. नाही. उद्या मी बरं बरं जा तू जा, आता मी बोलते जा. आणि येस, आज असा होता ओव्हरऑल डे. भरपूर लोक भेटायला आले. मी मध्ये शूटसुद्धा नाही केलं. कशी ताई आज इव्हनिंगचा टिफिन घेऊन आलेली आहे. उद्या परत ती टिफिन घेऊन येणार आहे. मम्मी येतपर्यंत आता थोडंफार रुटीन असंच चालेल. बिकॉज जास्त वेळ उभं राहून होत नाही आणि जास्त म्हणजे थोडा त्रास होतो. 7 days थोडा रेस्ट केलेलाच बरं. बिकॉज इतक्या दिवसांपासून जो त्रास होता त्यातनं आता परत कमबॅक करायला आणि रिकव्हरीला वेळ लागेल. तर मी पण त्याच्यासाठीच आता प्रे करत आहे की लवकरात लवकर माझी रिकव्हरी होईल. तर मी काल व्लॉग एंड करायलाच विसरली होती. तर येस, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.